ओम नमः शिवाय. आ आ आजची स्टोरी चालू करत असताना मला एक माझा जुना अनुभव आठवला. जेव्हा आम्ही लहान असताना आहट बघायचो. आहट मग आर्ट असो किंवा इतर काही हॉरर शोज असो, पण माझ्या टायमाला मला आठवतं मी जास्तीत जास्त आहट बघितलं आहे. आहट नंतर मग आले रामसे बंधू. रामसे बंधू त्याच्या आधीपासून होते. रामसे बंधूचे एवढे हिट पिक्चर आणि त्यांची हिट सगळे स्टोरी, शैतान, शैतान की रात, 20 साल बाद, पुराना मंदिर असे इत्यादी किती पिक्चरं येऊन गेली. असो, ही स्टोरी जी मी तुम्हाला सांगणार आहे ही सत्य घटनावरती आधारित आहे. कृपया ज्या कोणाला भूताबद्दल नाही ऐकायचं आहे त्यांनी ही गोष्ट ऐकू नये. भूत पिशाच निकटने यावे, रामदूत जब नाम सुमावे, असं हनुमानजींनी सांगितलं. त्यांनी 100% बरोबर सांगितलं. तर त्यांनी हनुमाननी पण भूताचा उल्लेख केला हनुमान चालिसामध्ये. तर भूत आहे हे निश्चित आहे. आपण सुरू करूया आजची ही स्टोरी खूप मोठी आहे आणि तेवढीच इंटरेस्टिंग पण आहे. 13वं 14वं आणि 15वं शतक या शतकामध्ये घडलेली घटना. तेव्हा कसं होतं की तुम्ही एखादं नाटक बघितलं, मग एखादा तुम्ही संवाद साधला, तर लोकांच्या मनामध्ये काय काय विचित्र भावना अशा तयार व्हायच्या. तेव्हा तेव्हा त्या त्या काळामध्ये विच ज्याला बोलतो विच, म्हणजे आपण बोलतो चुडेल, आपण बोलतो डाव बोलतो, आपण बोलतो अजून काय काय वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं आहे. ही स्टोरी आहे विच या याच्यावरती. विच म्हणजे एक अशी बाई, विच म्हणजे अशी बाई जी जादूटोणा करते, जी लोकांना त्रास द्यायला काय ना काय करत असते आणि काय काय खरं करत असते. तर असा हे 13वा 14वा 15वा शतकात होतं. आणि दुसरं सांगायचं झालं म्हणजे जेव्हा तुम्ही तर सर्वांनी फ्रँकेस्टाईन नावाच्या एका राक्षसाबद्दल ऐकलं असणार. ही गोष्ट त्याच्याबद्दलच आहे. आणि त्या काळात विच म्हणजे चुडेल म्हणजेच डाव म्हणजेच एक चेटकीण असं बोलतात असं सांगितलं जातं. तर ते सांगण्याचा अर्थ असा आहे की त्या शतकामध्ये एक राजा होता. तो राजा सगळे देश फिरून हळूहळू हळूहळू रात्री एका 12 ते 3च्या सुमारास तो येत होता. तर तो एका वाटेत थांबला. त्याचा घोडा जरा हलवायला लागला. एकदम एकदम काय विचित्र व्हायला लागलं घोड्याला. मग घोड्याने काय केलं, एका ठिकाणी थांबूनच राहिला तो. तर तिकडे पहिल्या तर काय चेकपोस्ट नव्हते, टोल प्लाझा नव्हता, काही नव्हतं. तेव्हा फक्त देणगी दिली जायची, म्हणजे जे काय असेल सोन्याची नाणी किंवा मग इत्यादी काही असेल तर. तर तेव्हा तेव्हा राजाने ती ती नाणी दिली आणि तो त्या मार्गावरून निघाला. मग रात्रीचे टाईम होता, 3-3:30 वाजलेले रात्रीचे. राजा त्या घनदाट जंगलमध्ये एका घनदाट वेळी असं एवढं विचित्र भयान ते होतं ना. आणि त्याला अचानक एक बाई दिसली. तर तो बोलला, एवढ्या रात्री बाई काय करते? मग राजा बोलला, ठीक आहे, हिला मी सोडतो, मी ज्या ठिकाणी चाललो आहे ऑन सोडतो. तर ती बाई राजाच्या त्या कार्टमध्ये म्हणजेच घोडागाडीमध्ये बसते आणि राजा तिच्याशी संवाद साधतो. राजा तिला विचारतो, ताई तुम्ही एवढ्या रात्री कुठे चाललात? तुम्ही काय करतात? तर ती बोलली की मी शेती करते आणि तिथेच राहते आणि तिथेच सगळं उगवते आणि तिकडेच खाते. तो बोलते राजा बोलतो, मला हे बघायला आवडेल, मी कधी एक दिवशी येईल तुमच्याकडे. तर ती राजाला सांगते, तुम्ही आजची रात्र तर काढा, मग तुम्ही
नंतर या माझ्या इथे बघायला सगळं खेत दाखवते तुम्हाला, मग मी काय काय करते सगळं दाखवते. तेव्हा गोष्ट सांगण्याची अशी झाली की राजाला माहितीच नाही 3:30, 4:30, 5:30 बरोबर 5:30, 5:30ला ती आहे ती तिचं रूप दाखवते. राजा जो भयान घाबरतो. राजा बोलतो, तुझी तुझी मी मुंडी झाटून टाकेल, कोण आहे तू, चालती आत्ताच्या इथे इथे. ती जी आहे ती घाबरते. बोलते, राजासाहेब मला तुम्हाला घाबरायचं नव्हतं, मला तुम्हाला माझं असली स्वरूप दाखवायचं होतं. राजा बोलला, तुझं हे असं रूप काय आहे, तू नेमकी कोण आहे. तेव्हा ती बोलते, मी या रानातली मी एक विचित्र चांडाळ बाई आहे, मी वेगवेगळ्या प्रकारची भुताटकी करते आणि लोकांना त्रास देते. तर राजा 6 वाजता बरोबर त्याच्या दरबारात पोचतो आणि ती बाई त्याच्या आधीच उतरते. आणि या गोष्टीचा दुसरा भाग जरूर असणार आहे. तर वाट बघूया आपण पार्ट 4ची या सिरीज हॉरर गप्पा बाय अक्षय प्रदीप चाफेकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.